आणि या माझ्या मॅन ऑफ द मॅच मिस्टर मोहतसीम आपण ठरलेला आहात. मोहतसीम शिरगावकर आपण ठरलेला आहात मॅन ऑफ द मॅच. दुसऱ्या मॅचला सुरुवात होते. एका बाजूला एक संघ मालक आहे, तोच आयकॉन आहे आणि त्याच्या संघाच्या विरोधामध्ये दुसऱ्या आयकॉन विरोधामध्ये खेळताना दिसू शकेल. किती मोठं दडपण असू शकतं. आदरणीय इलासभाई अर्चिलकर यांच्या माध्यमातून आपण ट्रॉफी देतोय. चला आपण ऑफिशियल्स अंपायर्स असतील, आम्हाला डिसिजन वेळोवेळी देत राहा. ऑल सेट. चला मॅचला सुरुवात. दुसरी मॅच असेल आजच्या दिवसातील. ऑफिशियल अंपायर्सला आपणास विनंती असेल, जे काही डिसिजन्स येतील ते आमच्यापर्यंत इशारा देत राहा. मॅचला सुरुवात सिद्दीक शाह बनाम राशिद असेल. मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल टाकलाय. कमालची बॉलिंग असेल राशिदच्या विरोधात. सिद्दीक असेल. एक संघ मालक आपण जर पाहायला गेलं तर आता विरोध स्वतःच्या संघाच्या विरोधात खेळत आहेत. ते त्या टीमचे आयकॉन आहेत आणि स्वतःच्या टीमचे आयकॉन मात्रच राशिद आहेत. मॅचला सुरुवात. ऑफ ड्राईव्ह केलाय. चांगले एफर्ट्स आहेत. सुरुवातीचे 2 बॉल कमालच्या ठिकाणी टाकलेत. आपण जर पाहिलं गेलं तर दाऊद भाई यांच्या मालकीचा संघ आपण फिल्डिंग करणारा बघतोय. रझीन चॅलेंजर्सचा संघ देखील तितकाच महत्वाचा संघ ठरलेला आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असू शकणार आहेत. पहिलाच विजय मिळवण्याचं अगदी मानस असू शकतं. गेले 4 पर्व अगदी राशिदच्या माध्यमातून अगदी यशस्वी गेलेत. प्रत्येक पर्वामध्ये राशिदनं कमालची बॅटिंग केली आहे. त्याचबरोबर फजलभाई शिरगावकर सर यांचं देखील आगमन, मनापासून त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. अगदी सर्वच्या सर्व डॉट बॉल आणि इथे आपण पाहायला गेलं तर रन्स मात्र कंप्लीट. जर हा डॉट बॉलर असता तर संपूर्ण स्पर्धेतला मात्र या ठिकाणी पहिलं मॅडन षटक बघायला मिळू शकलं असतं. तो शेवटच्या बॉलवरती एक सिंगल घेतलाय. एक सहानुभूतीवाले क्रिकेट आपण पाहिलं. धावसंख्या केवळ आणि केवळ एक विकेट देखील गेले. एक षटक देखील संपले. स्वतःच्या टीमच्या विरोधामध्ये थोडीशी स्ट्रॅटेजी, एक गेम प्लॅन रचताना दिसतोय. राशिद बनाम सिद्दीक पहिल्यात 1 रन खर्च केला. न्यू बॉलर गोलंदाजी मार्क वरती साजिदला पाठवलंय. रझीन चॅलेंजर्स या टीमच्या विरोधामध्ये आता राशिदला पण पाहतोय.
इथे चांगला फ्लिक केलाय, एफर्ट्स दिले होते परंतु 4 रन्स मिळतील. या चेंडूला रोखण्यासाठी अपयश आले. एक लिजन खेळाडू ते देखील राहिलेत. प्रचंड अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. स्कोर कार्ड मात्र आता थोडंसं पुढे सरकेल 5 या आकड्यावरती. राशिदला इथे आक्रमकतेनं खेळणं गरजेचं आहे. पहिली मॅच पराजित झाले याचाच मात्र एक थोडासा प्रेशर असू शकतो. तो प्रेशर रिलीज करण्यासाठी ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाची आहे. या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल तर प्रत्येक मॅच गरजेची असते आणि त्याचबरोबर तुमचा रन रेट हा मेंटेन ठेवणं तितकंच महत्त्वाचं राहतं. 2025चा हा क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आज आपण बुरुंडी बंदर मोहोल्ला यांच्या प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये पाहतोय. अगदी ऐतिहासिक मैदान देखील, त्याचबरोबर या समुद्राच्या किनारपट्टीवरती ही यशस्वी स्पर्धा देखील आपण पार पडताना पाहिली आहे. या स्पर्धेसाठी आपल्याला नक्कीच शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसौर भाई खान, त्याचबरोबर मनस्वी इन्फोटेक आहेत. त्याच्यानंतर मुश्ताक दलवी सर, त्याचबरोबर आपल्या सर्वांचं एक लाडकं नेटवर्क म्हणजे जीवर नेटवर्क आहेत. त्याचबरोबर FS क्रिएशन फजल शिरगावकर सर आहेत, यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि त्याचबरोबर आपल्या दापोलीतलं वन ऑफ द बेस्ट लाईव्ह स्पोर्ट्स स्ट्रीमिंग म्हणजेच काय स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलने देखील संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेत आणि त्यांच्याच माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. 2चा खेळ समाप्त, 14 रन स्कोर बोर्डवरती देखील आपण पाहताय. त्याचबरोबर आपण जे समोरचे बॅनर लागलेले आहेत त्याच्या समोर अजिबात कोणी थांबू नका. जे प्लेयर्स आहेत त्या प्लेयर्सना आपण विनंती करूयात, बॅनरच्या सर्वांनी मागे उभे राहा. चला, बॅनरच्या समोर कोणी उभं राहू नका. सगळ्यांना विनंती असेल, माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण तिथे थांबू नका. बॅनरच्या मागे सर्वांनी उभे राहा. एक रन्स मात्र मिळणार आहे या बॉलवरती. राशिद अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. माहिल आणि राशिद इथे चेंडूला डिफेन्स केलाय. 3रा षटक ज्यावेळेला घेऊन आलाय, पहिल्या षटकामध्ये 1 रन खर्च केला, 1 विकेट देखील घेतली, तो सिद्दीक. आता प्रिन्सेस सहर या टीमच्या विरोधामध्ये काय बॉलिंग करेल हे देखील पाहावं लागेल. चांगला असा यावेळेचा स्ट्रोक देखील आपण बघतोय. 1च रन याही बॉलवरती. अनेक नामांकित खेळाडू स्पर्धेमध्ये खेळत आहेत. राशिद असेल, त्याचबरोबर सिद्दीकला तुम्ही पाहिलात नाही पाहिलात. मारूफ देखील चांगलं क्रिकेट खेळला. फरांच्या माध्यमातून देखील चांगलं क्रिकेट पाहिलं. फजलने देखील एफर्ट्स दिले होते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. असे भरपूरसे चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. पुढचा बॉल असेल ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल, एक्स्ट्रा रन्स मिळून जाईल. स्कोर कार्ड आता मात्र 20 या आकड्यावरती. कमालची गोलंदाज सिद्दीकनं प्रभावित केलंय. चांगला ड्राईव्ह करत असताना या बॉलवरती 1 रन मिळून जाईल. 3चा खेळ समाप्त. स्कोर कार्ड 21 रन स्कोर बोर्डवरती लागलेत. आणि मी तरी म्हणेन सिद्दीकनंच या संपूर्ण मॅच मध्ये कमालची बॉलिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 1 रन. या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 7 रन्स खर्च केलेले आहेत. 2 षटके टाकले, केवळ 8 रन्स खर्च केले, 1 विकेट घेतली. आणि इथे फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस म्हणजे याचा अर्थ एक आक्रमण करण्यासाठी दिला होता
परंतु अंततः सुंदर असं क्षेत्ररक्षण मी मागाशी सांगितलं, एज जस्ट अ नंबर. नजीर सर यांच्या माध्यमातून काय कमालचं क्षेत्ररक्षण, चांगलं त्या ठिकाणी एफर्ट्स दिले गेले आणि तिथे लाईनमॅनचा इशारा सरळ 4 रन्स आहेत. नो आर्ग्युमेंट, अंपायर या ठिकाणी लाईनमॅनने सांगितलंय. त्याचबरोबर त्याच्यामुळे बालाबाई सर आपल्याच विनंती आहे, आपल्या जे समोर जिथे जे सर्व खेळाडू आहेत त्यांना थोडंसं मागे करायचं आहे. आपण त्याच्यामुळे बाई आपणास विनंती आहे, त्याच्यामुळे बाई जे आपल्या त्या साईडला जे प्लेयर्स असतील त्यांना थोडंसं मागे घ्यायचं, बॅनरच्या मागे. समोरचे माहीर आपल्या डाव्या बाजूचे जे खेळाडू असतील त्यांना बॅनरच्या थोडं मागे उभं राहण्यासाठी सांगायचंय. 25 रन्स, 25 रन्स. बघा जे ऍडव्हर्टायझिंग जे बॅनर आहेत ते दिसणं गरजेचे आहेत लाईव्हला, त्यामुळे आपण बॅनरच्या थोडं मागे उभं राहा आणि त्याच्यावरती त्या बॅनरवरती जोर देऊ नका. यापुढची मॅच अति फायटर्स विरुद्ध टीम एजे. अति फायटर्स टीम एजे आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉस इथे जायचंय. शेवटचं षटक आहे, शेवटची ओव्हर आणि रन्स मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर मिळणार नाही. इथे देखील विकेटचं पतन, रनआउटच्या माध्यमातून या ठिकाणी खेळाडू बाद होतोय. राशीदचा बल्ला कालच्या दिवसापासून थोडंसं खामोश राहिलाय, बॅटिंग चांगली झाली नाहीये. त्याचबरोबर 29 रन झालेले आहेत. 4 षटकाचा गड संपला. 30चं टार्गेट आहे. 24 बॉल 30 रन्स. यापुढची मॅच असेल अति फायटर्स विरुद्ध टीम एजे. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉसच्या इथे टॉस करून घ्यायचंय. अति फायटर्स आणि टीम एजे कॅप्टन आपण लगेच जरा टॉस का बॉसच्या इथे टॉस करतोय. हनीभाई गावकरकर यांच्या शोभास्ते आपण हा टॉस करूयात. सिद्दीक बॅटिंगसाठी गेलाय. समोर राचेच्या विरोधामध्ये सिद्दीक असेल, फ्रंट फूटचा वापर केला, समोरच्या दिशेला चांगला फटका आहे, परंतु इथे एकच रन्स मिळणार आहे.
काही गोलंदाजी 30 धावा डिफेन्स करणं तेवढं सोपं आणि शक्य नाही, कारण या मैदानामध्ये आपण पाहिलेत. आणि इथे यष्टीचा रक्षक आहे, यष्टी रक्षकानं चोख पद्धतीनं त्याचं काम केलंय आणि सरळ मात्र इथे फलंदाजाला बाहेर पाठवताना काम निश्चित रूपी करताना दिसलाय. समुंदर किनारे बिछा मैदान, मिट्टी हवा और दिलों का दान, दिन हो या शाम लहरों का साथ, गाँव के लौंडे बना रहे रात सूरज के नीचे, तन भी जले पर क्रिकेट के लिए दिल कभी न तले, न शूज ब्रांड वाले न स्पॉन्सर का नाम, बस पुढचा बॉल असेल. मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकते, परंतु चांगलं तुम्हाला क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही त्या मॅच मध्ये पुनरागमन करू शकता. डाऊन द विकेट चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, धावचीची संधी. आजच्या दिवसामध्ये तेवढं बॅट वरती चांगली बॉल येत नाहीये, त्याच्यासाठी थोडासा स्ट्रगल फलंदाजांचा चालला. फर्स्ट इनिंग मध्ये देखील राशीचा बल्ला खामोश राहिला, मोठे स्ट्रोक आले नाही, तो स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर गेला आणि त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये तो आता पुनरागमन करून देतोय. ओव्हरचा खेळ संपला, संघाचा स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलाय केवळ 3 रन्स. एक महत्वाची विकेट देखील आलेली आहे. पुढचा बॉल आहे, धावचीची संधी आपल्याला बघायला मिळू शकते का, परंतु सिद्दीक आता या ठिकाणी गोलंदाजी करणारा गोलंदाज त्याच्या विरोधामध्ये सुहेल गोलंदाज आहे, त्याच्या विरोधात बॅटिंग कशी करेल. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 3 रन्स खर्च केले होते राशीदनं, आता एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत. प्रिन्सेस सहेर विरुद्ध रझीन चॅलेंजर्स हे बॅटल आहे. समोरच्या दिशेनं अगदी स्ट्रेट बॅटनं 4 रन्स मिळत आहेत. काय देखना स्ट्रोक आहे याला म्हणतात. सिद्दीकचा प्योर क्लास स्ट्रोक होता. जीत का अरमान, ये BBMPL है किनारे का खेल, जहां दर्द भी है पर जुनून का मेल, पुराने का गर्व मोहल्ला का स्टाइल, सीजन 5 आया सब करेंगे फाइल. आपण जाऊयात, पुन्हा एकदा 1 रन्स मिळून जाईल आणि स्कोर कार्ड मात्र 10 या आकड्यावरती. टीम एचने टॉस जिंकला आणि बॉलिंगचं डिसिजन घेतलंय. ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक डिप्युटी विकेटला तैनात. सर्कल मध्ये आपण स्पर्धा बघतोय, सो डी सर्कल मॅचेस 11 रन्स. दुसरा षटक इन प्रोग्रेस, ओव्हर प्रोग्रेस मध्ये आहे आणि फुल टॉस वरती आता तुटून पडलाय फलंदाज. हवा में शॉट लगे सिटी पार, उठेगा बुरानी मिलेगा सबको प्यार, गांव के सिपाही क्रिकेट के सुल्तान, किनारे पे लिख रहे अपना इतिहास निर्माण, ना स्पॉटलाइट ना कमेंटरी लाउड. थँक्यू. 16 रन्स झालेले आहेत या ठिकाणी. 16 रन स्कोर बोर्डवरती आपण देखील नक्कीच बघतोय. ऑनलाईन रस्तिक प्रेक्षक देखील सैमान चेलकर असतील, तोईत बालाबाई, शादाब चेलकर, वसीम झोंबडकर, अन्नबिल राजापूरकर, सैमान चेलकर, आकिब पटेल असतील, तैफीन दानिश चेलकर, तैफीन यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा स्पर्धेसाठी दिलेत. सो त्या सर्वांचं देखील मनापासून आपण स्वागत करूयात. ऑनलाईन रस्तिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. पुढची मॅच या ठिकाणी आपण बघतोय. डावीला पहिलाच बॉल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. मासूमच्या विरोधामध्ये अशाहिद बोरकर देखील आलेले आहेत मॅच पाहण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून. स्पोर्ट्स टीम या चॅनलला ते देखील जोडलेले आहेत. स्पोर्ट्स टीम या चॅनलला जर का आपण नवीन असाल तर पहिल्यांदा लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन नवीन स्पर्धा पाहण्यासाठी बेल आयकॉनला जाऊन नक्कीच प्रेस करा. स्कोर कार्ड जाऊयात. 20 रन स्कोर बोर्डवरती नक्कीच लागलेले आहेत. 20 झालेत. जिंकण्यासाठी केवळ 10 रन्स
20 रन्स 10 रन्स अजून पाहिजे जिंकण्यासाठी. अंपायरकडे थोडीशी या ठिकाणी चर्चा करतायत. समंदर और अपना क्राउड चिलचिलाती धूप लेकिन चेहरा रोशन ये खेल नहीं सिर्फ ये है जुनून का पोषण बॉलर आए जैसे तूफान लेके बैट्समैन मारे शॉट मचाए लहरों में रेके कैच पकड़े जैसे मछली को हाथ बुरौंगी के चैंपियंस बांधे अपना साथ समंदर बोलता है ये मिट्टी खास है गांव के हाथों में ताकत और आस है न किसी शहर का रंग न ग्लैम का राख पर दिल में है क्रिकेट और सपनों का आग पीवीए भी अजून देखील 8 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल आहेत आणि 8 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. 8 बॉल 10 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये हे बॅटल मात्र आपण बघतोय. कमालचं क्रिकेट तुम्हाला घ्यावं लागेल. अजून देखील मॅच गेली नाहीये संकटामध्ये. सांगा की शर्यत संपली नाही, तुम्ही स्वतः जिंकलेले नाहीत. सात बॉल आणि 10 धावांची गरज. चेंडू पडल्यानंतर थोडस बाहेरच्या बाजूला गेलाय. स्कोर कार्ड मात्र या ठिकाणी स्थिरावलेलं आहे. 21 झाले. 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. सहा बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये अजून देखील मॅच संपलेली नाही. सर्वच खेळाडू या स्पर्धेमध्ये सांगतात की नाही आम्हाला जिंकायचं आहे. कारण ही मॅच दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाची आहे. दोन्ही संघ पहिले मॅच पराजित होऊन आलेत. कारण ही पहिलीच मॅच जिंकणं गरजेचं. आणि इथे सरळ बाहेर मारलाय बॉलला. मॅच मध्ये येते ट्विस्ट. कुठे जाऊ नका कुठे, कारण का ही मॅच तुम्ही पाहत राहा, बघत राहा. कारण या मॅच मध्ये अजून देखील एक रोमर्श येत चाललाय. 4 बॉल आणि 8 धावांची गरज. असं वाटलं होतं ज्यावेळेला सिद्दीक बॅटिंग करत होता त्यावेळेला असं वाटलं की मॅच एकतर्फी होणार, कुठेतरी सामना घेऊन जाणार. परंतु ज्यावेळी सिद्दीक आउट झाला तिथून मात्र संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. चांगला असा ड्राईव्ह देखील केलेला आहे रझिन चॅलेंजरचा संघ. 3 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 7 धावांची गरज. सुपर असं मॅनेजमेंट ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने देखील केले गेले. आणि खरंच डोळ्यांचं पारणं फेडेल अशा प्रकारचंच आपल्याला मॅनेजमेंट पाहायला मिळतंय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्पर्धेचं ऑर्गनायझेशन सर्व मान्यवर देखील या संपूर्ण स्पर्धेचा आपण बघतोय आनंद घेत असताना. आणि त्याचबरोबर प्रतिष्ठित व्यक्ती देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि तिथे कर्बी मामाला बघायला मिळू शकेल. आणि सरळ आणि अंपायरचा इशारा मात्र इथे आऊटचा आलाय. धावचीत होत असताना मात्र मोठा धक्का बसलाय.
2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मिस्टर तला बॅटिंग मार्क वरती आपण बघतोय. 2 बॉल आणि 6 धावांची गरज. मिस्टर तला बॅटिंग मार्क वरती असतील. इथे हिरो बनण्याची वेळ आली आहे. लोकांनी तुम्हाला जर का नमस्कार करायचा असेल तर पहिला तुम्हाला चमत्कार करावा लागेल, तरच तुम्हाला लोक नमस्कार करतील. इथे 2 मध्ये 6 ची गरज आहे. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकच रन मिळालाय. 1 बॉल आणि त्याचबरोबर 5 धावांची आवश्यकता. फजल सर, कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 1 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. चौकार नाही तर कंपल्सरी चेस. इथे गोलंदाजाची चूक घडली तरच आणि फक्त तरच इथे एकच रन आलाय आणि सामना मात्र अंततः प्रिन्सेस शहर या टीमनं जिंकलाय. काय बॉलिंग राशीची पाहायला मिळाली. 30 धावा डिफेन्स करताना आपण पाहिल्या या संघाला. टीम एचे या टीमला आपण पाहायला गेलं तर बॉलिंगचं डिसिजन घेतलंय. आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. अति फायटर्स आपण लगेच ओपनिंग बॅटर पाठवून द्या आणि जाऊयात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मिस्टर राशीद आपण ठरलेला आहात मॅन ऑफ द मॅच.